दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये सार्वत्रिक पाटबंधारे धोरण जाहीर करून स्वतंत्र पाटबंधारे खात्याची निर्मिती करणारे कोल्हापूर संस्थानामध्ये दर 3 वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन राधानगरी धरणाची निर्मिती करून आज तगायत कोल्हापूर जिल्ह्याची पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची तहान भागवणारे दूरदृष्टीचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचं नाव कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला द्यावं अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत केली। छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी दुष्काळ निवारणासाठी केलेल्या कामाचा उत्तम नमुना असा हा विषय होता। सोबतच विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात नदीच्या संदर्भात त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले। नद्यांचं संवर्धन संरक्षण यासाठी नवीन सर्वंकष धोरण कधी राबवण्यात येणार, तसंच नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी जल प्रदूषणाला आळा बसावा म्हणून गुणवत्ता तपासण्यासाठी सातत्यानं रिअल टाइम मॉनिटरिंग करणारी अत्याधुनिक प्रणाली कधी उभारणार, तसंच सांडपाणी उद्योगातून सोडलं जाणारं प्रक्रिया केलेलं प्रदूषित पाणी नदीत जात नाही ना हे तपासून पाहणारी अत्याधुनिक यंत्रणा कधी बसवणार असे प्रश्न त्यांनी विचारले। या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सविस्तर माहिती दिली। लवकरच नमामि चंद्रभागा प्रकल्पाला गती देण्याचं काम होईल असंही त्या म्हणाल्या। जलसंपदा विभाग पुस्तक बाब क्रमांक 154 मी इथं आदरणीय दादा सभागृहामध्ये उपस्थित आहेत। मला या ठिकाणी आवर्जून विनंती करायची आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराज 1902 साली ज्यावेळेस कोल्हापूर संस्थानामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस जलसंपदा विभाग किंवा ह्या सगळ्या कामासाठी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवात केली। 1909 साली राधानगरी धरणाची त्या ठिकाणी बांधणी किंवा काम सुरू झालं, काम संपुष्टात आलं। मला ह्या निमित्ताने विनंती करायची आहे की महाराष्ट्रातला एक महत्वाकांक्षी प्रकल्प कृष्णा भीमा मराठवाडा हा स्थिरीकरणाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्यावं आणि ते नाव देत असताना पुढे कृष्णा भीमा मराठवाडा सिंचन प्रकल्प असं देखील त्याला जोडावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।